एकच मिशन नवोदय ऍडमिशन या ध्येयाकडे वाटचाल करताना आज आपण पाहणार आहे घटक क्रमांक 4 दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया यामधील स्वाध्याय 4.1 पाहणार आहे आपण. तर त्यामधील पहिलं गणित पाहूया. 144.144 ला 12 ने भागल्यावर भागाकार किती येतो? तर आपल्याला भागाकार करायचा आहे. 144.144 भागिला 12. जर आपण भागाकार केला, आपण जर या 12 ने या 144 ला भाग दिला तर आपल्याला 12चा वर्ग आहे, म्हणजे 12 एक 12, खाली 2 उरले, हातचे 4 खाली घेतले तर 12 दोन्ही 24. हा दशांश चिन्ह आहे, ते जसंच्या तसं इथं दिलं. आणि आता जर 12चा टेबल म्हटला, आपण पाढा म्हटला, तर 1ला भाग जात नाही, तर मग 1 खाली घेतला, परत 4 खाली घेतला, त्यासाठी आपल्याला द्यावा लागणार शून्याचा भाग. मग 14 झाले, तर 12 एक 12, 2 उरले, आणि हा 4 खाली घेतला तर 24 होईल, म्हणजे 12 दोन्ही 24, म्हणजे आपलं उत्तर येईल 12 दशांश चिन्ह 012, म्हणजेच पर्याय क्रमांक बी. दुसरा प्रश्न पाहूया. हा दुसरा प्रश्न काय म्हणतो? 0.4 भागेला 0.04 प्लस 0.04 छेद, म्हणजे भागायला म्हणू शकतो आपण 0.4, यांची बेरीज करायची आहे. अपूर्णांक आहे हा आणि संख्या दशांश चिन्हामध्ये दिलेल्या आहे, तर आपण सुरुवातीला मांडणी करून घेऊया. 0.4 छेद 0.04 अधिक अंशामध्ये लिहायचं 0.04 छेद 0.4. आपल्याला याचं उत्तर काढायचं आहे. तर याचं उत्तर काढताना हे जे दशांश अपूर्णांकाची जर बेरीज करताना, आपल्याला अपूर्णांकाची बेरीज करताना एक नियम आहे. अपूर्णांकाची बेरीज करताना छेद समान करून घ्यावा लागतो. हा छेद आहे 0.04 आणि हा आहे 0.4. आधी आपण काय करू, हे दशांश चिन्ह काढून टाकू छेदातील, म्हणजे काय तयार होईल पहा. हे जर दशांश चिन्ह आपण 2 घर पुढे गेलो छेदातील, तर अंशातील सुद्धा 2 घर पुढे जावे लागेल. इथं दशांश चिन्ह आणि 1 घर पुढे येईल, म्हणजे आपल्याला काय मिळेल, वर मिळेल 40/4 अधिक इथे 1 दशांश चिन्ह पुढे जाईल, 1 घर पुढे जाईल, इथे सुद्धा 1 घर पुढे गेलं तर काय होईल, 0.4 छेद 4. आता आपण पाहला अपूर्णांकाचा छेद समान झालेला आहे. मग अपूर्णांकाचा जर छेद समान झाला तर आपण सरळ करू शकतो. अपूर्णांकाची बेरीज करताना अंशांशाची बेरीज छेद जसाच्या तसा, म्हणजे 40 अधिक 0.4 जर केलं तर आपलं उत्तर येईल 40.4 छेदात 4. छेदाची बेरीज नाही करायची, छेद जसाच्या तसा ठेवायचा. आणि यांचा जर आपण भागाकार केला तर 4 एक 4, 0 दिला जसाच्या तसा, दशांश चिन्ह दिलं, परत 4 एक 4, म्हणजे आपलं उत्तर येईल 10.1, म्हणजेच पर्याय क्रमांक ए. पर्याय क्रमांक ए. पुढलं गणित पाहूया. 6.666 कॉमा 6.66 आणि 6.06 यांची बेरीज किती?
तर गणित सोपं आहे. असं दिलं तर या सर्व संख्यांची उभी मांडणी करून घ्यायची. तर पहिली संख्या लिहून घेऊ आपण 6.6666. दुसरं संख्या लिहिताना आधी दशांश चिन्ह लिहून घ्यायचं आणि इकडे 6 आहे आणि पुढे आहे 6 आणि तिसरी संख्या लिहिताना आधी दशांश चिन्ह लिहायचं 606 आणि या तिघांची बेरीज करायची. इथे काय नाही, इथे 0 दिलं तरी चालेल. 6 6 म्हणजे 18 हातचाला 1 कॅरी. 6 2 12 13 हातचाला 1. दशांश स्थळ जसच्या तसं. 18 म्हणजे उत्तर येईल 19 दशांश चिन्ह 386. याला आपण हे राहते एकांश, हा दशांश, हा शतांश, हा हजारांश. आपण याचं वाचन असं सुद्धा करू शकतो 19.386 हजारांश. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. पुढला प्रश्न पहा, चौथा प्रश्न. चौथा प्रश्न आहे, जर 154 गुणेला 18 बरोबर 2772 तर 27.72 भागेला 1.8 चे मूल्य काय आहे? तर आपल्याला दिलं आहे आधी. पहा काय दिलं, 154 गुणेला 18 बरोबर 2772. तर काय म्हणते ते 27.72 भागेला 1.8 बरोबर किती? आपल्याला हे काढायचं आहे. जर आपण व्यवस्थित विचार केला, या दोघांचा गुणाकार हे 2772 येते. तर मग या 2772 या संख्येला 18 भागलं तर उत्तर 154 येईल. 154 जर याला भागलं तर उत्तर 18 येईल. तर इथे दशांश चिन्हाचा विचार न करता आधी कशाने कशाला भागलं, तर 2772 या संख्येला म्हणजे या गुणाकाराला या गुणकाने भागलेला आहे, म्हणजे उत्तर हे येईल. म्हणजे आपलं उत्तर 100% 154 येणार. फक्त आता वर एकही दशांश स्थळ दिलेलं नाही, पण इथं दिले आहे 2 संख्यानंतर दशांश स्थळ, इथे आहे एका संख्येनंतर दशांश स्थळ, इथे भागाकार आहे. तर मग आपण काय करायची सोपी ट्रिक्स, तर इथे किती संख्येनंतर दशांश स्थळ आहेत 2, इथे एका, मग इथे दशांश स्थळांच्या संख्येची वजाबाकी करायची. म्हणजेच काय येईल, इथे 2 आहे, इथे 1 आहे, या 2 मधून 1 वजा करायचा म्हणजे उत्तर येईल 1. म्हणजे आपलं उत्तर येईल 15.4. म्हणजे 15.4 आहे पर्याय क्रमांक बी. पाचवं गणित पाहूया. 7.2 अधिक 4.8 भागेला म्हणजे छेदात 5.6 वजा 3.2 हे सोडविल्यास येतात. आधी सोडून घेऊया आपण. काय म्हटलं त्यांनी पहा, 7.2 अधिक 4.8 छेद 5.6 वजा 3.2. आधी आपण अंशाला बेरीज दिली, अंशातील बेरीज करू आणि छेदातील वजाबाकी करू. तर उत्तर किती येते ते पाहूया आपण. यांची जर बेरीज केली आपण, 8 आणि 2 10, 10 0, हातचाला 1, दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह, 7 आणि 4 11 आणि 1 12, म्हणजे आपलं उत्तर येईल 12.0. यांची वजाबाकी करू. 6 मधून 2 गेले, 6 मधून 2 गेले 4 राहिले, दशांश चिन्ह जसेच्या तसं, आणि 5 3 गेले 2 राहिले. म्हणजे आपलं उत्तर काय येईल 12.0
चिन्ह 0 छेद 2.4. मग आपल्याला यांचा भागाकार करायचा. मग अपूर्णांकाचा भागाकार करताना छेदात दशांश चिन्ह असता कामा नये, नाहीतर भागाकार करता येणार नाही. मग छेदातील दशांश चिन्ह आपण काढून टाकू, म्हणजे एक घर पुढे घेऊ. मग जर छेदात एक घर पुढे गेलं तर किंमत बदलली नाही पाहिजे, त्यासाठी अंशात सुद्धा दशांश स्थळ एक घर पुढे जाईल, म्हणजे अंशात तयार होईल 120/24. जर पाहिला आपण आता तर दोन्ही समसंख्या आहे, या दोघींना सुद्धा दोन्ही भाग जातो. याला जर दोन्ही भाग दिले तर बे एक बे, बे दोन्ही 4, याला दोन्ही भाग दिले तर बे सक 12, म्हणजे उत्तर आलं आपलं पुढचं 60/12. आता जर याचा भागाकार केला 12 एक 12 आणि 12 पंच 60, म्हणजे आपलं उत्तर येईल 5. म्हणजेच आपण जर पाहिलं तर पर्याय क्रमांक डी 5.0, 5 म्हणजेच 5.0, पर्याय क्रमांक डी. पुढला प्रश्न पाहूया. पहा पुढला प्रश्न काय, 6व्या क्रमांकाचा. पुढला प्रश्न आहे 0.3 अधिक 0.5 भागेला 0.2. छेदात आहे 0.2 अधिक 0.3 कंस पूर्ण भागेला 0.5. आता आपल्याला हे सोडवायचं आहे. मग हे सोडवताना आधी काय करू, आधी कंसातली क्रिया पूर्ण करू, दोन्ही कळली तर पहा काय होईल. 0.3 अधिक 0.5 यांची जर बेरीज केली आपण तर आपलं उत्तर येईल 0.8 भागेला, हे जसेच्या तसे ठेवू, 0.2 यांची जर बेरीज केली तर उत्तर येईल 0.5 भागेला 0.5. तर आता जर आपण यांचा भागाकार केला, वर भागाकार करू जशा तसा, मग खालचा सुद्धा भागाकार करू. मग भागाकारामध्ये काय नियम आहे, भागाकारामध्ये एक नियम आहे की छेदामध्ये दशांश स्थळ असता कामा नये. तर मग हे दशांश स्थळ काढून टाकू, एक घर पुढे, मग हे पण एक घर पुढे होईल, म्हणजे काय होईल बे एक बे, बे चोक 8, म्हणजे अंश मिळाला आपल्याला 4. इथे पहा एक घर पुढे, हे पण एक घर पुढे, 5 एक 5, 5 एक 5, खाली 1, म्हणजे आपलं उत्तर येईल 4. म्हणजे जर 4 पाहिला आपण तर पर्याय क्रमांक ए 4.00. या 4च्या पॉईंट नंतर इथे किती झिरो वाढवले तर त्याचा काही फरक पडणार नाही, म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक ए. पुढलं गणित पहा, 7वा क्रमांक. हे जे गणित आहे हे नवोदयच्या पेपरमध्ये 2022 मध्ये आलेलं आहे. पहा खूप सोपं गणित आहे. अशाच प्रकारचं गणित आपण 3 क्रमांकाला पाहिलं होतं. प्रश्न क्रमांक 3 यांची बेरीज करायची आहे आपल्याला, आणि बेरीज करताना तुम्हाला आधीच सांगितलं मी उभी मांडणी करून घ्यायची. मग पहिली संख्या मांडून घेऊ 6.6. दुसरी काय, पहिले दुसरी लिहिताना दशांश स्थळ आधी लिहायचं 6.06. तिसरी लिहिताना सुद्धा दशांश स्थळ आधी लिहायचं 6.006. आणि शेवटची लिहिताना सुद्धा दशांश स्थळ आधी लिहायचं, पण दशांश स्थळाची इकडे 66 आहे, इकडे लिहून घेतले आपण 66, आणि इकडे आहे 6006. 6006 यांची करायची बेरीज. इथे काय नाही, इथे 0 दिले तरी चालेल, काही फरक पडणार नाही. यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची. तर बेरीज करताना 606, इथे सुद्धा 606, इथे 606, 6 12, 1202, आजचा आला 1, दशांश स्थळाच्या जागी दशांश स्थळ 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 24, 24 1 25, 25 5, आजच्या आले 2, 6 2 8, म्हणजे आपलं उत्तर काय आलं पहा 85.2666. हे उत्तर पाहूया आपण. इथे पर्याय क्रमांक बी. आणि आता आपण पाहणार आहे शेवटचं गणित.
8वं स्वाध्याय 4.1 मधलं शेवटचं गणित 8वं. पहा आता गणित कसं आहे, लिहून घेऊ आपण. 4137 भागेला 1.75 बरोबर आहे 2364. तर त्यांनी काय दिलं पहा, 41.37 भागेला 17.5 बरोबर किती. पहा वर जर पाहिलं तर भाज्य भाज्य सेम, भाजक भाजक सुद्धा सेम, आणि मग भागाकार सुद्धा सारखाच येणार, फक्त दशांश स्थळात बदल झालेला आहे. तर ते समजून घ्यायचा आणि उत्तर काढायचं. सोपी ट्रिक्स आहे. काय करायचं पहा, हा जो भाज्य आहे आणि हा भाज्य, यामध्ये काय बदल झाला ते पाहूया आपण. या भाज्यामध्ये दशांश स्थळ शेवटी आहे, मग हे दशांश स्थळ काय झालं आहे, 2 घरं पुढे गेलेले आहे. मग काय समजून घ्यायचं, सोपी ट्रिक्स मध्ये काय समजून घ्यायचं पहा, हा भाज्य असतो आणि हा भागाकार असतो. असं समजायचं की हे दोघं भाऊ आहे. हे 2 घरं, या दोघांची तुलना करताना काय करायचं, यामध्ये काय बदल झाला, नंतरच्या संख्येत हे पाहायचं. यामध्ये काय बदल झाला, 2 घरं मागे आले, दशांश स्थळ 2 घरं मागे आले. मग इथे दशांश स्थळ 2 घरं मागे आले ना, तर हे दोघं भाऊ आहे. मग 2 घरं हे मागे आले, तर इथं दशांश स्थळ, इथं पहा, इथं कुठे दशांश स्थळ आहे का नाही, म्हणून आपण असंच ठेवलं. मग हे 2 घरं मागे आले, तर इथे सुद्धा 2 घरं मागे येईल, म्हणजे दशांश स्थळ इथे जाईल. याची तुलना केली तर आता या भाजकाची तुलना करा दोघांची. परंतु हे दोघं असतात, जसे हे दोघं भाऊ भाऊ म्हटलं तुम्हाला मी, असं समजायचं हे दोघं भाऊ आहेत. हे आपल्याला समजासाठी आहेत. म्हणजे या ट्रिक्सनं जर केलं तर आपल्याला आवड पण निर्माण होईल आणि आपल्याला लवकर कळेल सुद्धा. आणि हे जे दोघं आहे, हे दोघं असं समजा दुश्मन आहेत एकमेकांचे. हा काय झाला, हा जर पुढे गेला तर हा मागे जातील, आणि हा जर मागे गेला तर हा पुढे जाईल. मग तुलना करू, इथे दशांश स्थळ इथे आहे, मग इथे काय झालं, इथे दशांश स्थळ एक घर पुढे गेलं. मग इथे दशांश स्थळ एक घर पुढे गेलं. यामध्ये जर दशांश स्थळ एक घर पुढे गेलं असेल, तर यामध्ये काय होईल, दशांश स्थळ एक घर पुढे नाही जाईल, कारण ते दुश्मन आहे. ते दशांश स्थळ एक घर मागे येईल. म्हणजे उत्तर काय होईल पहा, उत्तर सोपं आहे. उत्तर काय होईल, 2.364. ही ट्रिक्स आहे आपली, आपण तयार केलेली. मग याचं उत्तर काय येईल, पाहिलं जर आपण, तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. तर पहा, अशा प्रकारे आज आपण स्वाध्याय 4.1 पाहिलेला आहे. आपणा सर्वांना 4.1 नक्कीच कळला असेल. आपण या व्हिडिओमध्ये जे स्पष्टीकरण दिलेलं आहे ते समजून घ्यायचं आणि स्वतः परत स्वाध्याय 4.1 सोडून पाहायचा. याचा वारंवार सराव करायचा, जेणेकरून नवोदयच्या परीक्षेमध्ये गणित या विभागामध्ये आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळेल. याच प्रकारचे आणखी नवनवीन व्हिडिओ, नवनवीन ट्रिक्स पाहायचे असेल तर आपल्या या मॅथ मित्र श्रीकांत सर या चॅनलला, या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जे विद्यार्थी नवोदयचा सराव करतात त्या विद्यार्थ्यांना शेअर करा. थँक्यू.